जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय राम कृष्ण हरी. मला वाटतं आज नेमकी कार्तिकी एकादशी आहे ना. हां. तर चांगला मुहूर्त आहे. हां. तर बघूया, तुकारामांचं स्मरण करूया. इतका योग्य असा अजिबात न ठरवता अभंग आहे. आता तुकारामांचा कुठलाही अभंग असला असता तरी मी हेच म्हणलं असतं. पण बघा, त्याचं पहिलंच ओळच कशी आहे. काही जाणू नये पांडुरंगाविणा. असं आज कार्तिकी एकादशीच आहे. पण त्याचं उद्घाटनच पांडुरंगाच्या स्मरणात आहे ह्या अभंगाचं. काही जाणू नये पांडुरंगाविणा याचा अर्थ असा आहे. पांडुरंगला समजून घेण्यापलीकडे समजून घेण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे इतकं ते गूढ असं वाक्य आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सोपं पण आहे. पण पांडुरंग ही एकच गोष्ट ज्ञात करून घेण्यासारखी आहे. आणि हे गीतेमध्ये कृष्णाने हे सांगितलेलं आहे की ही एकच गोष्ट जर समजून घेतली तर सगळं काही समजेल. अशा अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे ते आहे. म्हणजे पांडुरंगाचं ज्ञान म्हणजे अख्ख्या विश्वाचं ज्ञान आहे. म्हणजे सगळं जे, कारण तो स्रोत आहे, त्याच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे. तुम्ही सुद्धा त्याचेच अंश आहात. पांडुरंगाला जाणणं म्हणजे सगळं काही जाणणं आहे. ते जर तुम्ही केलं नाही आणि पांडुरंग सोडून काहीतरी समजून घ्यायला लागला तर फक्त संशयच निर्माण होईल. आणि संशयाचं भीतीमध्ये परिवर्तन होईल. आणि तुम्ही फक्त घाबरून जगाल. या विश्वाचा अफाटपणा तुमच्या अंगावर येईल. किती असावं विश्व अफाट. परवा मी वाचत होतो. तर तुम्हाला सगळ्यांना आता चारूला आम्हाला माहीतच आहे, कारण त्याने शास्त्र शिकलेले असल्यामुळं एक प्रकाश हा सगळ्यात वेगानं जाणारी गोष्ट आहे. हे 3 × 10⁻8 त्याच्या म्हणजे 803 एवढं किलोमीटर पर सेकंद वेगानं जातो प्रकाश. हा प्रकाश 1 वर्षात जेवढं अंतर कापतो त्याला 1 प्रकाश वर्ष असं म्हणतात. अशी 670 कोटी प्रकाश वर्ष एवढं विश्वाचं माप आहे. आणि आपण जे यान सोडलेलं आहे सगळ्या विश्वाचा हे घेण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी, त्यानं 1 प्रकाश सेकंद एवढं सुद्धा अंतर कापलेलं नाही. याचा अर्थ हा म्हणजे असं आहे. मग त्या विश्वाचा भव्यपणा त्याच्यात किती आहे, सगळे अनेक पद्धतीच्या घटना, हे माहिती करून घ्यायला अर्थातच हरकत नाही. पण त्यामुळे आपण अस्तित्वानं छोटे आहोत. त्यातलं कुठलंही आक्रमण, एखादी उल्का इकडून तिकडे सरकली की पृथ्वी नष्ट झाली असा प्रकार आहे. आपला जन्मच मुळात आपला मानव, आज जे आपले पूर्वज आहेत, आपला जो कोणी आपले आई वडील असतील सगळ्यांचे ट्रेस करत करत गेलो तर पहिला होमोसॅपियनच कसा बसा 2.5-3 लाख वर्षापूर्वी जन्माला आलेले आहेत आपले पूर्वज. आपले पूर्वज म्हणायचे ते. आणि पाठीचा कणा असलेले 2 पायावर उभे राहणारे आपल्यासारखे प्रायमेट त्यांना म्हणायचं, मूळ जीव अशा पद्धतीचे ते जन्माला येऊन कशी बशी 10 लाखच वर्ष झाली आहेत. हे पृथ्वीचा हा, हा. सगळं हे 450 कोटी वर्षाचा सगळा खेळ. आणि त्यामध्ये आपण हे अगदी अलीकडचे आहोत. म्हणजे खरं म्हणतात पृथ्वीचं जे कॅलेंडर असं सांगितलं जातं, पृथ्वीचं म्हणजे कॅलेंडर हे, पृथ्वी तर 1 जानेवारीला जन्माला आली, 1 जानेवारीला पहाटे 12 वाजता जर जन्माला आली पृथ्वी, तर केव्हा काय काय झालं सगळं बघत गेलात तुम्ही तर 31 डिसेंबरला रात्री 12ला 1 सेकंद कमी असताना माणूस जन्माला आलेला आहे या पृथ्वीच्या पसाऱ्यामध्ये. एवढा एवढा आपण अलीकडे आहोत. एका सेकंदाचाच खेळ आहे. काय अजून 2-3 सेकंद खेळून मानवजात नष्ट सुद्धा होईल. असा तो एवढा महाभव्य असा विश्वाचा पसारा आहे. ह्या पसाऱ्याचं नुसतंच तुम्ही ज्ञान करून घ्यायला लागलात तर फक्त भीती निर्माण होईल, बाकी काहीच निर्माण होणार नाही. तर ह्या पसाऱ्यामागची शक्ती कुठली आहे हेचा जर तुम्ही शोध केलात तर आयुष्याला अर्थ आहे. म्हणजे आयुष्याचं पर्पजच ते आहे असं सांगायचा तुकारामांचा, सगळ्या संतांचा इरादा असतो. काही जाणू नये पांडुरंगा पाविजेल सीण संदेहाते. काही नाही, संदेहाते म्हणजे काही नाही, शंकेनं फक्त संदेह निर्माण होईल. आणि त्याचा कष्ट तुम्हाला होतील, बाकी काही होणार नाही. इतर ज्ञान त्याचा काही उपयोग नाही. फक्त पांडुरंग ज्ञान आहे त्याचाच उपयोग आहे या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात. पुढच्या ओळीत तुकाराम असं म्हणतात, भलतिया नावे आळवीला पिता. पिता आहे हो, लहान मूल पित्याला हाक मारत असताना काहीही म्हणते, तरी त्या आईला आणि बापाला आपल्याला हाक मारली हे कळते. भलतिया नावे आळविला पिता तरी तो जाणता कळवळा. तुम्ही त्या पांडुरंगाला फक्त हाक मारा. कशी हाक मारायची हे तुम्ही ठरवा. याला पांडुरंगाला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. त्याचं काही शास्त्र नाही. आतून, आतड्यातून, काळजातून, हृदयातून, तुमच्या एक अख्ख्या जीवाचा पूर्ण
जीव त्यात टाकून तुम्ही पांडुरंगाला हाक मारा, तर ती हाक पांडुरंगापर्यंत पोहोचणारच, कारण तो सगळीकडेच आहे, सगळीकडं तो भरून आहे आणि तो तुमची हाक ऐकायला उत्सुक आहे. भलतीया नावे आळविला पिता, तरी तो जाणता कळवळा, तुमचा कळवळा तो जाणून घ्यायला समर्थ आहे. अलंकार जातो गौरविता वाणी, सर्व गात्रा धणी हरिकथा. असं आतून आतड्यापासून तुम्ही नाव घ्यायला लागलात की वाणीचा गौरव तुमच्या विठोबाच्या नावाने तर होतोच, पण सर्व गात्रा धणी हरिकथा, सर्व इंद्रियांना हळूहळू पांडुरंगाच्या कथेचीच आवड निर्माण होते. आणि तुमच्या ह्या विश्वामधल्या ज्या संपणाऱ्या गोष्टी आहेत, तुमच्या सकटच संपणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींची आवडच तुमची कमी होते आणि सगळीकडे पांडुरंगच दिसायला लागतो. त्यामुळे वेगळा सोस उरत नाही, मला हे पाहिजे आणि मला ते पाहिजे. वैराग्य हा भक्तीपासून आपोआप येणारी गोष्ट आहे असं सगळे संत सांगतात. तुम्ही आधी वैराग्य करणार, मग ज्ञान येणार, काहीही कारण नाही. तुम्ही फक्त नाम घ्यायला लागला, नामातूनच वैराग्य आपोआप निर्माण होईल. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं वैराग्य आपोआप त्यातून तयार होईल. अलंकार जातो गौरविता वाणी, सर्व गात्रा धणी हरिकथा, तुका म्हणे उपजे विल्हाळे आवडी. आता हे विल्हाळ शब्द आहे ना, हा विल्हाळ, विल्हाळ हा जो शब्द आहे त्याचा अर्थ नवरा किंवा स्त्री असा आहे. हे आपलं प्रेमपात्र, आपलं जे प्रेमपात्र आहे त्याला विल्हाळ म्हणायचं. हा विठ्ठल आहे, हा वेल्हाळ विठ्ठल आहे. वेल्हाळ विठ्ठल म्हणजे हा प्रिय पात्र आहे आपल्या आयुष्यातलं. आणि त्याच्या लेखी त्याच्या प्रती जे प्रेम निर्माण होईल, जनजन प्रेम निर्माण होईल, ती गोष्ट जरूर करा असं तुकाराम सांगतात. तुका म्हणे उपजे विल्हाळे आवडी, करावा तो घडी घडी लाहो. तुम्ही असे छंद घ्या की ज्यातून विठ्ठलाचीच आवड फक्त निर्माण होईल तुम्हाला, बाकी कोणाचीच आवड निर्माण होणार नाही. कारण काही जाणू नये पांडुरंगा विण, पाविजेल सीण संदेहात. तर आज एकादशीच्या मुहूर्तावर तुकारामांनी आपल्याला फक्त पांडुरंग समजून घ्या असा संदेश दिला. आता पुढचा हा तुकारामांना मी बऱ्याच वेळा सांगितलं, दांभिकतेचा राग, खोटेपणाचा राग हे कायमच आहे. आता हा ब्राह्मणांच्या बद्दलचा अभंग आहे. तर तो ब्राह्मणांवरची टीका म्हणून न घेता खोटेपणावरची टीका म्हणून आपण ती घ्यावी, आणि मग कोणीच तो खोटेपणा करू नये. वेश वंदाया पुरते, कोण ब्राह्मण निरुते. ब्राह्मणाचा वेश घालून, ती पगडी घालून, जानवं व्यवस्थित करून, नुसतेच मंत्र व्यवस्थित म्हणून काय ब्राह्मण होतो काय, असं ते म्हणतात. हे वेश आहे सगळं. कोण ब्राह्मण निरुते, खरा ब्राह्मण कोण हे ह्यातनं कळतं काय? फक्त वेशातून, पोशाखातून, नाम टिळा लावून काय होतं का काय? ब्राह्मणांची फक्त चिन्ह लिहून काय ब्राह्मण होतं का काय? वेश वंदाया पुरते, कोण ब्राह्मण निरुते. निरुते म्हणजे खरे. ऐसे सांगा मजपाशी, संता निरवितो ये विष. संतांनाच विनंती केली आहे, खरे ब्राह्मण कोण मला सांगा. हा तुकारामांचा बंडखोरपणा आहे. नुसतं तुमच्या पोशाखाला भाळून मी तुम्हाला नमस्कार करणार नाही आणि भूदेव म्हणणार नाही, हे जे नेहमीचंच आहे. कशा तरी कारणानं कायम उपहासाचीच त्यांना प्राप्ती झालेली होती ब्रह्मवृंदाकडून. त्यामुळे असा मध्येच विचार येतो की वेश वंदयापुरते कोण ब्राह्मण निरुते, ऐसे सांगा मजपाशी, संता निरवितो ये विषी. असा जी प्रवीण, ब्राह्मणालाच उद्देशून ते म्हणताय, राव तुम्ही प्रवीण आहात, असा जी प्रवीण ग्रंथी कळे शुद्ध हीण. तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे ना, शुद्ध कस आहे, हीण कस कुठे आहे, तुम्हाला कळायला नको. तुम्ही फक्त पोशाखानेच का ब्राह्मण होताय बरं, असं त्यांना म्हणलंय, ब्राह्मणालाच उद्देशून म्हणलंय. असा जी प्रवीण ग्रंथी कळे शुद्ध हीण. तुम्हाला सगळे ग्रंथ माहीत आहेत, शुद्ध काय अशुद्ध काय सगळं कळतंय. तुका म्हणे लोपे, मग तुम्हाला मी सांगतोय ते नक्की कळेल. आणि हे ब्राह्मणाला उद्देशून परत अभंग संपवलेला आहे. तुका म्हणे लोपे सत्याची या, घडती पापे. हे ब्रह्मा देवाचं जे सत्य आहे, हे सत्य फक्त पाठांतरातच तुमच्या दिसतंय आणि बाकी कुठे दिसत नाही. बाकी पोशाखातच फक्त तुमचं ब्राह्मणत्व. त्याच्यापेक्षा ब्रह्मसत्य हे जे सत्य आचार्याने सांगून ठेवलेलं आहे, ते तुमच्या आचरणात तुम्ही आणलं तर तुम्ही खरे पुण्यवान व्हाल, तर खरे ब्राह्मण व्हाल. नाहीतरी फक्त पाप तुमच्या हातातून घडत घडत जातील. ज्याला ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, ही जी सत्याची व्याख्या आहे ती विसरून तुम्ही जर फक्त दंभाच्या मागे लागलात, तुका म्हणे लोपे सत्याची या, घडती पापे. सत्य लोपून ठेवलं आणि दंभ करत राहिलात तर फक्त पापाचे धनी व्हाल. ब्राह्मण हो, दुसरं काहीही तुमच्या हातातनं होणार नाही. असा हा इशारा शिष्ट वर्गाला त्यांनी दिला. आता एक अभंग अजून बघूया आपण. परत हा कार्तिक एकादशीचा अभंग म्हणून घ्या. बहुता जन्मा अंती, हे भक्तांना सांगतायत, आपल्यासारख्या साधकांना सांगतायत.
की तुम्हाला अनेक जन्मानंतर हा नरदेह सापडलेला आहे अशी ग्वाही देतात तुकाराम. बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती. तुमच्या हाती ही जोडी लागलेली आहे. ही जोडी लागली म्हणजे धन लागलेलं आहे. हे नरदेहाचं धन तुमच्या हाती लागलेलं आहे. आता हे वाया घालू नका. हे तुम्ही वाया घालवाल तर तुम्ही करंटे. असे सगळे संत सांगतात, तुकाराम पण सांगतात. मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. तर तुम्ही ह्या नरदेहाला आलाच आहात, तर आता एकच गोष्ट करा, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी फक्त भाव धरा. बाकी काहीही करू नका. मग अशी आपणच म्हणलं एकच पांडुरंग जाणायचा आहे. तो जाणायचा आहे म्हणजे काय, त्याच्यावरची पुस्तकं वाचायची नाही आहेत. तो भावानं आणि प्रेमानं जाणून घ्यायचा आहे. मनुष्य देह ऐसा ठाव, असा ठाव सापडलेला आहे. इथे ह्या ठावामध्ये पांडुरंगाला आता दृढ धरून ठेवा. मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. बहु केला फेरा. अहो, तुम्ही अनेक जन्मात 84 लक्ष योनींमधनं फिरत फिरत आता नरदेहात आला. बहुत केला फेरा, येथे सापडला थारा. ह्या नरदेहामध्येच फक्त विठ्ठल प्रवेश करू शकतो, हे लक्षात घ्या. तुम्ही काय कुत्र्या मांजराचा पक्षाचा जीव असतो होतात, त्याला ही ताकद दिलेली नाही आहे. तुम्हालाच ही ताकद दिलेली आहे. ह्या ताकदीचा वापर करा आणि पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये वसवून घ्या. बहु केला फेरा, येथे सापडला थारा. तुका म्हणे जाणे, ऐसे भले ते शहाणे. हे जे जाणून असतात ते खरे शहाणे. बाकी सगळे मूर्ख, करंटे, दुर्दैवी असं तुकाराम सांगतात. खरे जर तुम्ही शहाणे असाल तर ज्या नरदेह दुर्लभ आहे त्याचा लाभ करून घ्या. आणि तो लाभ कसा करून घ्या, तर पांडुरंगाला चित्तामध्ये साठवून घ्या. तर यानंतर आपण आता कोठे धावे मन हा अभंग आधी समजून घेऊया आणि मग भीमण्णांच्या आवाजामध्ये ऐकूया. आता हे पांडुरंगा विण काही समजून घेण्यासारखं काही नाहीच म्हटल्यानंतर पांडुरंगाचाच लाहो फक्त केला, म्हणजे त्याचाच फक्त ध्यास धरला. आणि मग त्याचे जर चरण आपल्याला सापडले, आणि त्याचे चरण काय तसे पंढरपुरात आणि प्रत्येक पांडुरंगाच्या देवळामध्ये आहेतच, पण ते चरण आपल्या हृदयामध्ये सापडणं हे सगळ्यात महत्त्वाचं सापडणं आहे. तर आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील ये. तुझे चरण एकदा सापडल्यानंतर आता माझा मनाचा चंचलपणा सगळा गेला. तुझे चरणच माझ्या हृदयामध्ये सापडले मला. आता 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 इथून कुठे माझं हटणं नाही. आता मागं जाणार नाही मन कुठे, परत प्रपंचाकडे विषयाकडे जाणार नाही. आणि हे चरण सापडायसाठीच साधना करायची असते. ते मला सापडले आता. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. भाग गेला, सीण गेला. सगळा भोग संपला, भाग संपला, सगळा कष्ट संपला. भाग गेला. हा सगळं माझं नशिबात ते भोगून करायचं होतं ते सगळं संपल्यासारखं वाटतंय पांडुरंगात. भाग गेला, सीण गेला, अवघा झाला आनंदू. आनंदच झाला फक्त. आता आता दुःख उरलंच नाही. म्हणजे दुःखाच्या विरोधात काय असायचं तेही नाही आणि दुःखही नाही. आता खरा आनंद ज्याला म्हणायचं, सच्चित आनंद मधला जो आनंद आहे, तो आनंद माझ्या वाटायला आलेला आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. भाग गेला, सीण गेला, अवघा झाला आनंद. प्रेमरसे बैसली मिठी. प्रेमरसे, आता हे हे भक्तिरसाची कविता आहे बरं का. हे पांडुरंगाचं ज्ञान हे भक्ताला आपोआपच होतं. पांडुरंग स्वतःहून स्वतःचं ज्ञान देतो, तर वेगळं काही करायलाच लागत नाही. प्रेमरसे बैसली मिठी. आता हे चरण आहेत ना, हे चरण मला सापडले आहेत, पण माझं मनानं मी त्यांना अशी मिठीच घालून बसलो आहे. आता आता हे लांब जाणारच नाहीत. प्रेमरसानं मी न्हावून घातलेलं आहे त्या त्या चरणांना. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. आता हे लाठी लाठी आहे, हे बहुतेक लाटी असेल असं असं वाटतं. त्याचा अर्थ कुठे नीट दिलेला नाही आहे. पण आपल्या स्वयंपाकामध्ये लाटी असते, जे लाटायच्या आधी जे असतं त्याला लाटी म्हणतात. आता ही लाटी आमच्या बहुजन समाजामध्ये अशी गोड पदार्थाची पण असणार, की जी लाटून कडाकणीसारखा पदार्थ कदाचित तयार होत असेल. पण ही गोड अशी लाटी आहे. ती जर मुखाशी बाळक कसं घेत असेल, तशा पद्धतीचा हा मला मला पांडुरंगाचे चरण मिळालेत. बालकाला एखादी मिठाई तोंडाशी द्यावी, तसं भक्ताला पांडुरंगाचे चरण सापडले. आता आता काय ते 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 कसं मिठाई सोडणार नाही, तसं मी पण आता हे चरण सोडणार नाही. प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. हे कसं मुलाचं होतं तसं आता माझं झालंय. प्रेमरस आता मी सोडणार नाही. तुका म्हणे आम्हा जोगे. आम्हा जोगे म्हणजे आम्ही पात्र झालोय आणि आमच्या जोगं असं आम्हाला विठ्ठलाचं माप आता मिळालंय. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. घोगे म्हणजे मोठे. घोगे म्हणजे थोरलं किंवा मोठं. विठ्ठलाचं मोठं माप आम्हाला आमच्या पात्रतेचं मला जेवढं समजू शकेल असं मला मिळालंय.
आता मला दुसरं मिळायचं काही शिल्लक नाही. तुका म्हणे आम्हा जोगे आमच्या पात्रतेच, आणि ती पात्रता मिळवली आहे नामस्मरणामधनं. विठ्ठल घोगे खरे माप. अगदी पदरात पडलेलं आहे. आणि आता हे सोडणार नाही. आता मी करंटेपणा करणारच नाही. आता माझं मन विठ्ठलापासून दुसरीकडे कुठे जाणारच नाही. आणि ह्या आनंदातच मी आता शेवटपर्यंत राहणार आहे. तर आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता आपण हे भीमणांच्या आवाजात हे हे गाणं ऐकूया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला. अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी. आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. तुका म्हणे आम्हा जोग, तुका म्हणे आम्हा जोग, तुका म्हणे, तुका म्हणे आम्हा जोग, तुका तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल गोगे खर माप, विठ्ठल गोगे खर
विठ्ठल घोगे खर माप. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.